चला सलामीचे फलंदाज अर्थात दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संजय आणि त्याच्या साथीला हरी अशी जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 3 षटकाचा सामना असेल. पंच याकडे लक्ष द्या. 3 षटकाचा सामना असेल. नक्कीच 4 षटकाचा सामना आहे पंच. आम्ही खरं तर लवकर उरकायचं बघतोय पण नाही होत. असो स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 4 षटकाचा लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज वेनगाव संघाचा रवी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 2 धुरंधर अर्थात मैदानाच्या आतमध्ये पाहतात. नक्कीच संजय आणि त्याच्या साथीला हरीला आपण पाहतोय. इथे चांगले मॅच पाहायला मिळेल. यात शंका नाही. दिनेश आमच्या साथीला जोडला गेलाय. दिनेश गुण लेखकाच्या स्वरूपात. नक्कीच कॅमेरामॅन फक्त मॅच कडे फोकस न करता जेवढे पोस्टर आहे त्यांच्यावर फोकस करणे आणि आमच्या या मुख्य व्यासपीठावर खरं तर जेवढे पाहुणे बसलेत त्यांच्यावर कॅमेरा फिरवणं तितकंच गरजेचं असेल. पहिले आमचे पाहुणे नंतर आमचे पोस्टर्स. पहिला बॉल फटका चांगला आहे. सुरुवात दमदार अर्थात कव्हर ड्राइव्ह मध्ये लाजवाब देखना स्ट्रोक. थर्ड मॅन रिझन मध्ये बॉल अडवला जाईल. नक्कीच घेतली जाईल. 2 धाबा. 2 धाब्याने श्री गणेश केला जातोय. मेचकरवाडी संघाचं आणि धाव फलकावर धावाला जोडले जातील त्या 2 धाबा. विजय जाधव साहेबांकडून षटकार हॅट्रिकेस 1000 रुपये दिले जातील. इथे फटका फसलाय आणि मोठा फलंदाज अर्थात संजूला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. संजू बॅक टू द डगआउट. जसं आमचं सचिनजी जाधव साहेबांचा विजयजी जाधव साहेबांचा विजय जाधव ना सर विजय जाधव साहेबांचा बक्षीस लागलं आणि तसा विकेटचं पतन पाहायला मिळालं. चला जास्त टीम मीटिंग प्लीज. पंच प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटं द्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटक संपायला पाहिजे कारण सेकंड स्पेल आपण बघतोय आणि सेकंड स्पेल मध्ये खरं तर तुम्हाला 4 षटक कव्हर करायचे. अर्थात ही सामना आपण पाहतोय भक्ताचीवाडी आयोजित दमदार चषक आमदार चषक खरं तर महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगली मॅच. आणखीन एक फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार आणि तिथे सोडली जाते झेल. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होत आहे. बॉल चाललाय सीमारेखा जवळ. त्या ठिकाणी फील्ड चांगली होत्या आणि नक्कीच 2 धावा पाहायला मिळाल्या. नेक्स्ट बॅटर तुम्ही पाहू शकाल रोहिदास बॅटिंग स्टान्सवर संघाची पूर्ण जबाबदारी घेऊन उतरला या फलंदाज अर्थात रोहिदास ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल. चांगला फलंदाज आहे. इथे फटका चांगला आहे रोहिदासच्या बॅट मधनं. वाडिश लॉंग ऑन क्लिअर करत असताना महत्वाच्या क्षणी हा महत्वाचा षटकार. डीजे वाला डीजे वाल्याला जास्त बिर्याणी दिले का हेर बघ नाहीतर लगेच बसवा दुसरा. इथे फक्त हलकासा टॅप केलाय. दिशा दिले आणि मी तर म्हणेन सिली मिड ऑनला काय बॉल त्या ठिकाणी अडवला जाईल. एकच धाव घेतली जाईल. एका धावाने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 11 या धावसंख्येवर. P1चा षटक आहे. 38 सर्कलचं बंधन असलेलं षटक खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकात सुरुवात देखील चांगली झाली. 11 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आता ऑन स्ट्राईकला फलंदाज हारी
बॅटिंग स्टान्सवर. इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय गरंगळ सीमा पार 4 रन. नक्कीच इथे विजय साहेबांच्या माध्यमातून खरं तर बक्षीस लावलं जात आहे. अर्थात विकेट हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपये दिले जातील. षटकार हॅट्रिक जर मारली तर 1000 रुपये दिले जातील. ही ओळख आहे पाहुण्यांची. आणि खरं तर प्रत्येक खेळाडूंवर असलेलं प्रेम सातत्याने सिद्ध करत असताना इथे पाहुण्यांना आपण पाहतोय. थोड्याच दिवसात त्यांचं देखील लीग सुरुवात होईल. कशाळे प्रीमियर लीग ही देखील आपल्याला थोड्याच दिवसात पाहायला मिळेल यात शंकाच नाहीये. म्हणून सांगतोय ना की विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस कसतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचत असतो. तो बबलू बांगारे षटकार हॅट्रिक मारल्यास 3000 रुपये दिले जातील. आमचे सन्माननीय दत्ता थोराड खजिनदार यांच्या माध्यमातून. बाबा बबलू डायरेक्ट 3000 बेकार काम. काय सांगायचं आहे पण बॉडी कमी आहे रे त्याची. काय सांगायचं आहे. असू द्या परंतु क्षमता आहे ताकद नक्कीच पाहायला मिळेल. मनगटाची ताकद वापर करत असताना इथे मित्र म्हणेन फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉल खाली. डोळबे सांभाळ बाबा. काय सांगायचं डोळ्याव कॅच. असो जेल सुटली जाते. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी समीकरण म्हटलं जातं. आणि हे समीकरण दाखवत असताना खरं तर आपण पाहिलं जेल ड्रॉप केली जाते आणि जेलची किंमत देखील तुम्हाला मोजावी लागेल. फलंदाज मित्र म्हणेन हारी आणि रोहिदास चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. डॉट बॉल येतोय. नक्कीच रघुनाथ भल्लासाहेब अर्थात पोलीस पाटील भल्याची वाडी या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती करेल पाहुण्यांना की त्वरित आपण व्यासपीठावर या. हे मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. नक्कीच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या ठिकाणी या. रघुनाथ भल्लासाहेब पोलीस पाटील मॅन फ्रॉम भल्याची वाडी अर्थात या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर. फटका चांगला आहे. धावा फलकावर पाहायला मिळतील त्या 18 धावा. षटक क्रमांक 2 वेनगाव आणि त्याच्या विरोधात खरं तर या विभागातील एक दमदार टीम अर्थात मेचकरवाडीला आपण पाहतोय. या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपलं नाव आजमावेल हे देखील पाहावं लागेल. फटका चांगला आहे. स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये बॉलला अडवला जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आमचे पोलीस पाटील खरं तर या ठिकाणी उपस्थित झालेत. भल्याची वाडी गावचे रघुनाथजी भल्लासाहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. नक्कीच साहेबांना विनंती करेल या व्यासपीठावर विराजमान व्हा. इथे षटकार येतोय आणि विचारतोय मी निर्णय कळवतो. इथे षटकार आला. या 6 ने धावफलक जाऊन पोहोचला. 24 धाबा 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 24 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या. नेक्स्ट 12 बॉलाचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी ट्रॅक पर आलाय. गोलंदाज विजय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. समोर फलंदाज रोहिदास आणि त्याच्या साथीला हरी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर कैलासची अनुपस्थिती सोमनाथची अनुपस्थिती सर्व काही सांगून जाईल. शॉर्ट बॉल त्यावर फटका चांगला आहे. गल्ली पॉइंट मध्ये बॉल रबाडा झालाय. क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल तोपर्यंत इथे घडते काय मैदानाच्या आतमध्ये विकेटचं उलपतन. फलंदाज बाद रोहिदास back to the pavilion.
नेक्स्ट बॅट्समन तुम्ही पाहू शकाल सिद्धार्थला. सिद्धार्थ आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये थोडीशी बॅटिंग कमी पडली होती, परंतु आता सध्या गरज आहे 4 षटकाचा सामना आपण पाहतोय. फटका खेळायचा होता, कव्हर ड्राइव्ह मध्ये बॉलला कालचा टॅप केला असता तरी चौकार पाहायला मिळाला असता, परंतु चांगली बॉलिंग ट्रॅक वर तुम्ही पाहू शकाल विजयला. विजय पावलेची आठवण करून देणारा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता आणखीन एक आडव्या बॅट नाही. खरं तर मिड विकेट रिसर्च मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, ती क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, थोडासा फंबल केला जाते. नक्कीच 2 धाबा पाहायला मिळाला आणि या 2 धाब्याच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले, अर्थात 27 या धाव संख्येवर. विजय पवार गोलंदाजी ट्रॅक वर आपण विजय पवारला पाहतोय. चांगला गोलंदाज आहे, परंतु तितकी चांगली बॅटिंग देखील पाहावं लागेल. सिद्धार्थ आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला, फटका चांगला आहे, स्टँड इन डिलेवर्ड, बॉलला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय, बिग हिट, षटकार. धन्यवाद डीजे. षटकार आलाय सिद्धार्थच्या बॅट मधनं, बॅटिंग चांगली होईल यात शंका नाहीये. आणखीन एक फटका चांगला आहे, बॉल चाललाय कव्हर पॉइंट मधून, क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय, बॉलला जज केला आणि नक्कीच 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि 2 धाब्याच्या मदतीने हळू का होईना परंतु जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 विजयच्या विरोधात खरं तर हा हल्ला चढवला जातोय. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षकाची तुडुंब गर्दी आज पाहायला मिळते. बॉल हवे ते उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार, सोडली जाते झेल आणि भीतर म्हणेन त्या ठिकाणी बॉल अडवला जाईल, तोपर्यंत घेतल्या जातील 3 धाबा. सुंदर रनिंग बिटवीन तो आणि इथे विकेटचं पतन. हरी मैदान सोडावं लागेल हरीला. बॅक टू द डग आउट. हरी हा फलंदाज, ही रन कशासाठी घेतली हे देखील समजलं नाहीये. गरज होती धावसंख्येची, बॅट्समन होता चांगला हरी, परंतु हरी माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असताना खरं तर हरीला थांबणं गरजेचं आहे. बॉल चेक कर तू. ओके, किती झाले? ओव्हर झाले पंच. फुकट आमच्या हरीवर दोष, काय सांगायचं. त्या हरीची छाती उडाली असेल. या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा पाहायला मिळाली. आणि नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा षटकार हॅट्रिक साठी. खरं तर इथे बॅटची हलकीशी कडा, लॉंग स्टॉप दरम्यान चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल सीमा पार, चौकार. धन्यवाद डीजे. चांगला मॅच इथे चांगली पाहायला मिळते. सुदामच्या बॅट मधनं येतोय, मिड विकेट क्लिअर करत असताना ठोकलाय हा षटकार. सूरज केवारीचा मुलवाडीचा दोन्ही बाजूनी खेळतोय छान, संतोष शेंडे ऑलराऊंडर, खेळाडू आपला फार गुणवान. उत्तम पादिर लोभेवाडीचा
धन्यवाद इथे चांगल्या बॅटिंग खरं तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय फलंदाज सुदामच्या बाट मधला षटकार आणि चौकारांची आतषबाजी जर षटकार हॅट्रिक मारली तर नक्कीच विजय जाधव साहेबांकडून नक्कीच 1000 रुपये दिले जातील इथे फटका चांगला आहे ऑन साइडला क्षेत्ररक्षक दूरवर येणार बॉलची उचलफेक करणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धाबेने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 50 कंप्लीट 50 धाबा इथे बॅटची हलकीशी कडा दोन क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार परंतु आउटफील्ड फास्ट आहे बॉलला अडवलं जाईल डीप मध्ये आणि नक्कीच 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या पंच 2 धावा ना नक्कीच दोन धाबेने धाव फलक जाऊन पोहोचेल 52 या आकड्यावर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल बॅटची हलकीशी कडा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि खरं तर चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं कमबॅक करून देणार षटक आणि मी तर म्हणेन धाव फलकावर धावा लागले गेलेत 53 धावा येणारे 24 बॉल शिल्लक आहेत आणि 54 बनवायचे तत्पूर्वी नक्कीच डीजेला संधी ठिकाणी खरं तर पाहुण्यांचा सत्कार आपल्याला पाहायला मिळतील रघुनाथजी बलासाहेब भल्याचवाडीचे पोलीस पाटील अर्थात या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालेत या ठिकाणी सत्कार केला जाईल खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक भगवानजी भगत साहेब आणि महेशजी रसाळ साहेब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतात आणि इथे मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ कॅमेरामॅन इकडे फोकस करायचंय आमचा कॅमेरामॅन ना लय ढिला आहे रे काय सांगायचं त्याला हे जाऊ दे इथे धन्यवाद या ठिकाणी नक्कीच सत्कार केला जातोय आणि ही खरं तर फटकी घेऊन जायचे आम्ही त्यासाठी आणलेत घेऊन जाण्यासाठी ठेवण्यासाठी आणले नाहीयेत कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य मुख्य पाहुण्यांचं खरं तर मान सन्मान केला जातोय आणि त्यांना सन्मान देखील दिला जातोय येणारे 24 बॉल 53 धावसंख्येची गरज बरोबर ना 54 धावसंख्येची गरज दोन्ही विजय आपल्याला पाहायला मिळतील आता कुठेतरी रवीला थांबून ठेवलं जात आहे विजय वाघमारे आणि विजय पवार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल नक्कीच लक्ष द्यायचंय विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये दिले जातील षटकार हॅट्रिक मारली तर 1000 रुपये दिले जातील सन्माननीय विजय जाधव साहेबांकडून हे बक्षीस पारितोषिक दिले जाईल प्रयत्न करा संघर्ष करा म्हणतात ना की छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते आणि ते संघर्ष करत असताना 2 फलंदाज अर्थात आपण विजय वाघमारे आणि त्याच्या साथीला विजय पवारला पाहू शकाल दोन्ही फलंदाज चांगले आहेत गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज कोण नैनेश पिवनचा पहिला षटक पहिला बॉल डॉट बॉल निर्धाव बॉल आमच्या योगेश वाघ सरांच्या माध्यमातून जर बोलायला गेला तर पहिला बॉल डॉट बॉल निर्धाव बॉल शेंडी फोड्या बॉल असं म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये कुठला शब्द कुठे जायला देखील सांगू शकत नाही
फटका चांगला आहे. विजयचा ब्रँड अर्थात वेनगाव गावाची रन मशीन विजयच्या बॅट मधनं समालोचन कक्षाला मानवंदना ठोकणारा पहिला षटकार. इथे खर तर बाळू शेंडे साहेबांचं आगमन झालंय. मालू शेळके साहेबांचं आगमन झालंय. नक्कीच शेळके साहेबांना विनंती करेल की आपण या ठिकाणी या. फटकेबाजी चांगली आहे आणि मालू शेळके साहेबांचं स्वागत केलं जात आहे. षटकाराने वाडीस लॉंग ऑफ क्लिअर करत असताना ठोकलाय दणदणीत षटकार. या ठिकाणी झालंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच मुख्य व्यासपीठावर या आणि इथे विराजमान व्हा. इथे आणखीन एक आडव्या बॅटनेस बॅक टू बॅक तिसरा षटकार ठोकलाय आणि या स्पर्धेत 3 षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज लावलं होतं. आज मी तर म्हणेन विजयचा दिवस आहे की काय. पहिल्या सामन्यात देखील साहेब 500 रुपये कमावले आणि आत्ताचा 1000 म्हणजे झाली ना कमाई आजच्या दिवसाची. काय सांगायचं आहे. असो बॅटिंग चांगली. सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकाचं मन जिंकून घेण्याचं काम चालू आहे मैदानाच्या मध्ये. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. नैनेच्या विरोधात हा खरं तर षटकारांची आतषबाजी पाहायला मिळते. चांगली बॉलिंग. चला मालू शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. नक्कीच विनंती करेल बॉल हवे ते क्षेत्ररक्षक दूरवर पोहोचलाय परंतु फिल्डिंग चांगली केली जाते आणि त्या ठिकाणी मालू शेळके दादांचं देखील आगमन झालंय. तर दादांना देखील विनंती करेल की या व्यासपीठावर मुख्य व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध करून दिलाय आणि त्या मुख्य व्यासपीठावर येऊन आपण विराजमान व्हा. नक्कीच आपलं सहर्ष आणि मनपूर्वक असं हार्दिक स्वागत. अजून खरं तर आम्हाला खुर्च्या कमी पडतील की काय नंतर आम्ही देखील खाली बसू. इथे बॉल खरं तर वाईट पाहायला मिळाला. एक एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. आणि अशी खराब गोलंदाजी झाली तर नक्कीच धावा देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतील चांगल्या प्रकारे. या चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ आपला नाव आसमावेल हे देखील पाहावं लागेल. इथे आणखीन एक बॉल वाईट. खरं तर हा दबाव आहे नैनेश्वर आणि मी तर म्हणेन पिबनचा पहिला षटक आहे. 10 फलकावर धावा लागले गेलेत. 22 धावा. अजूनही खूप धावा जमवायचे म्हणून बॅटिंग देखील तितकीच चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. विजयला आता थांबून ठेवलंय. डॉट बॉल षटक संपतोय. पिबनचं पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 22 या आकड्यावर. आता येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायचे 32 धावा. 18 बॉल 32 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच चांगली पाहायला मिळेल यात शंका नाहीये. विजयाची महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली तर या सामन्यात खरं तर कमबॅक करू शकतो. नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅक वर तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज सिद्धार्थ ज्याने बॅटिंग चांगली केली होती तोच सिद्धार्थ गोलंदाजी ट्रॅक वर आपण पाहू शकाल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल चाललाय वन बाउंस सीमा पार. 4 धाबांसाठी येतोय चौकार.
धन्यवाद डीजे. चांगलं गाणं खरं तर आपल्याला ऐकायला मिळालं. इथे फटका चांगला आहे, बॉलला पाठवलंय, स्टँड इन डिलिव्हर्ड, आउट ऑफ द पार्क. आमच्या समालोचन कक्षाला मान वंदना ठोकणारा आणखीन एक धमाका, चेंडू सीमा पार, सिक्सर. धन्यवाद डीजे. आज खरं तर मेचकरवाडी संघाचा विचार केला ना तर कैलासची गैरहजेरी, आणि ती जर कैलास असता तर सामना नक्की चांगला अजून पाहायला मिळाला असता. कैलास आणि सोमनाथ खरं तर संघाची सर्व जबाबदारी त्या प्लेअरवर पाहायला मिळते. आणि इथे फटका आणखीन एक चांगला आहे, बॉल चालला डीप मध्ये, चेंडू सीमा पार, 4 धाब्यांसाठी येतोय हा, आणखीन एक चौकार. चला बॉल दुसरा घ्या पंच लगेच. आपल्याकडे टाइम नाहीये. आता जवळ जवळ 3:56 झालेत. अजून हा सामना खरं तर उरकून दुसरा सामना देखील उरकायला पाहिजे होता, परंतु वेळ खूप खर्च होतो आणि थोडासा स्पीडअप ठेवा. फलंदाजाला देखील पंच ताकीद द्या, दुसरा बॉल घ्या, कोणताही त्याच बॉलवर अवलंबून राहू नका. क्रिकेट खेळत असाल तर प्रत्येक बॉलवर षटकार मारण्याची ताकद तुमच्यात असू द्या आणि तेवढा आत्मविश्वास देखील तुमच्यामध्ये मनामध्ये खरं तर रुजू द्या. चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल यात शंका नाहीये. क्रिकेटचा खेळ म्हटला तर सर्वांचा आवडता खेळ, आणि तेच साध्य करत असताना इथे थर्ड मॅन रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉलला पाठवलाय, सीमा पार, मिळतील इथून 4 रन, चौकार. धन्यवाद डीजे. इथे 10 फलक जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावर. अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. विजय पवारची चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि विजय वाघमारेची देखील चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगला संघ आहे वेनगाव, आणि खरं तर जसा या ठिकाणी उपस्थिती दाखवली वेनगाव संघाने, तसा मी तर म्हणेन काय कौतुक केलं आमच्या या स्पर्धेचं. नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा. फटका चांगला होता, आडव्या बॅटने खेळायचा होता, बॅटची हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय. नक्कीच या ठिकाणी आमचे महेशजी रसाळ साहेब त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या समवेत आमच्या उपसरपंच मोगरज ग्रामपंचायत विलाजी बालासाहेब आणि त्यांच्या समवेत माजी आदिवासी ठाकूर समाज संघटना अध्यक्ष सन्माननीय भरत सिद्ध भाऊ या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती करेल मुख्य व्यासपीठावर या, विराजमान व्हा आपलं. आणि परत बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 1000 रुपये दिले जातील, 2000 रुपये दिले जातील. 2 षटकाराला 2000 दिले जातील. काय सांगायचं आहे, द्या एक दास केवढं तरी पण द्या. ठीक आहे, 2 षटकार 1000 रुपये. विजय पण लगेच बॅट ताणी तो, काय सांगायचंय. असो, इथे मॅच कॅच ड्रॉप होते. नक्कीच चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्की बना. कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात. आणि इथे डॉट बॉल, तिसरा षटक आपण पाहतोय. प्रगती पथावर असताना शरदचं कमबॅक षटक पाहायला मिळेल का? मागच्या सामन्याचा हिरो अर्थात शरद बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे थोडासा मेचकरवाडी संघासाठी विकेट हॅट्रिक साठी विलास बाला साहेबांकडून 1000 रुपये दिले जातील, याकडे लक्ष असू द्या. इथे फटका चांगला आहे,
विजय पवारच्या बाट मधनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार आणि झेल ड्रॉप आणि झेलची किंमत देखील मोजावं लागेल. धाव फलकावर धावा लागले गेले दिनेश 44 धावा. अजूनही 10 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. त्या 10 धावा देखील बनवाव्या लागतील या षटकामध्ये की कमबॅक करेल. शरदने चांगली गोलंदाजी हाताळली परंतु साथ मिळत नाहीये. फटका चांगला आहे. विजय पवारच्या बाट मधनं येतो आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. सिक्सर 6 धावा. धन्यवाद डीजे. खर तर या स्पर्धेच्या चारी बाजूला जे पोस्टर पाहायला मिळतात ना त्या पोस्टर वरती जेवढी माणसं आहेत ते सर्व माणसं आज आम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतील यात शंका नाही. आणखीन एक बॅटचा तडाखा. बॉल सीमा पार. मिळतील 6 धावा. सिक्सर आणि महेश रसाळकडून आयवा कॅचसाठी पैसे होते घेतलेत की नाही माहिती नाही. हे आयवा घेतली का मग काय वा नाही सॉरी कावळा नाही. नक्कीच माजी सरपंच नक्कीच ग्रामपंचायत मोगरज यांचं शुभ आगमन होत आहे. यमुनाताई भगत आणि त्यांच्या समेत मास्तर दीपक सर यांचं आगमन झालं. नक्कीच यांचं शुभ आगमन होताच मॅचला विजय फटका पाहायला मिळाला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विजय. आपण लगेच या आणि नाणेफेकीसाठी या टीम नागेवाडी आणि टीम आणि नक्कीच इथे आमची